अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजची या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या बघा सर्वांना प्रश्न पडला आहे की यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे घट कधी उठवायचे आहेत, घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल अशांनी उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा. बघा, ज्यांनी नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास केला असेल त्यांनी कधी सोडला पाहिजे आणि उपवास कोणता पदार्थ खाऊन तुम्हाला सोडायचा आहे, जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकेल. तर ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. बघा, सुरुवात करूया. गुरुवारी बघा 3 ऑक्टोबरला सर्वांनी आपापल्या घरी घटस्थापना केलेली आहे. घट बसवले असतील, अनेक जणांनी बघा उपवास केले असतील. सगळ्यांची सेवा चालूच असणार आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस इतके पवित्र आणि शुद्ध आणि सात्विक असतात की आपल्याला ते 9 दिवस कसे जातात हे कळत सुद्धा नाही. आणि बघता बघता बघा नवरात्रीचे 9 दिवस संपत देखील आलेले आहेत. तर यावर्षी असा एक विशेष योगायोग आलेला आहे की तो म्हणजेच बघा खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडायचा आहे आणि घट कधी उठवायचे आहेत. कारण काही जण आपापल्या परंपरेनुसार नवमीला तर काही जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवत असतात. आमच्याकडे मात्र नवमीलाच घट उठवण्याची प्रथा आहे. पण तुमच्याकडे जर पूर्वीपासून नवमीला घट उठवत असतील किंवा दसऱ्याला उठवत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केलेली असेल किंवा ज्यांना माहिती नाहीये की आपल्याकडे पूर्वीपासून घट कधी उठवतात तर त्यांनी मात्र दसऱ्याच्याच दिवशी घट उठवायचे आहेत. कारण शास्त्रानुसार नवरात्रोत्थापन शनिवारी 12 ऑक्टोबर दिवशी घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे. तर बघा, शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा आहे, पण दशमी तिथी ही 12 तारखेला सकाळी 10:58 सुरू होते. म्हणजे सकाळी 11 वाजता सुरू होते. ती दुसऱ्या दिवशी 13 तारखेला 9:08 संपते. त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी सकाळी 11 नंतर शनिवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 11 नंतर घट उठवायचे आहेत. कारण सकाळी 11 नंतर दशमी तिथी चालू होते. याच दिवशी तुम्हाला विजय मुहूर्तावरती घट सुद्धा उठवू शकता. शनिवारी 12 ऑक्टोबरला विजय मुहूर्त दुपारी 2:22 सुरू होतो आणि तो दुपारी 3:09 असणार आहे. हा विजय मुहूर्त आहे. आणि बघा, सकाळी 11 नंतर आपण कधीही घट उठवले तरी देखील चालू शकतं. कारण दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे हा दिवस सर्वात शुभ असणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी उठवणार असतील त्यांनी सकाळी 11 नंतर कधीही उठवू शकतात. आणि जे लोक नवमीला घट उठवतात त्यांनी घट कधी उठवायचे तर बघा, त्यांनी पण शनिवारी 12 ऑक्टोबरला पहाटेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत कधीही घट उठवू शकतात. शनिवारी 12 तारखेला सकाळी पहाटेपासून ते 11 वाजेपर्यंत नवमी तिथी असणार आहे. त्यामुळे नवमीला जे घट उठवतात त्यांनी या वेळेमध्ये घट उठवायचे आहेत. अशा प्रकारे आपापल्या परंपरेनुसार त्या दिवशी घटाचे तुम्हाला उत्थापन जे आहे तर ते करायचं आहे. आता राहिला प्रश्न उपवास कधी सोडायचा. तर बघा, नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवसाचा उपवास करत असतात आणि काही जण उठता बसता उपवास करत असतात. काही जण अष्टमी आणि काही जण नवमीचा उपवास करत असतात. ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेपासून उपवास केलेला असेल तो उपवास आपल्याला शनिवारी 12 ऑक्टोबरला घट उठवल्यानंतर सोडायचा आहे. तुम्ही बघा, तुमच्या पद्धतीनुसार नवमीला घट उठवले किंवा दसऱ्याला उठवले तरी देखील चालू शकतं. घट उठवल्यानंतर आपण आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे. आणि ज्यांनी बघा फक्त अष्टमी आणि नवमीचा उपवास केला असेल तर त्यांनी अष्टमीला उपवास धरायचा, त्याचबरोबर नवमीला पण धरायचा. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपल्याला सकाळी घट उठवून झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे. किंवा मग तुम्ही नवमीला उठवत असाल तर मग घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो. त्याचबरोबर उठता बसता उपवास हा अनेक जणांचा असतो. तर त्यांनी उपवास कधी सोडायचा तर बघा, ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला उपवास केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडलेला असतो. तर यानंतर आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीला हा जो उपवास आहे तर तो करायचा असतो. शुक्रवारी 11 ऑक्टोबरला आपल्याला दिवसभर हा उपवास धरायचा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळी फराळाचे पदार्थ खाऊन उपवास धरू शकता, ज्याप्रमाणे तुम्ही उपवास केलेला असेल त्याप्रमाणे. किंवा मग 12 तारखेला सकाळी घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. थोडक्यात काय तर बघा, यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी असल्यामुळे सर्वांनी उपवास दसऱ्याच्या दिवशी फक्त घट उठवल्यानंतर सोडायचे आहेत. घट उठवायच्या अगोदर सर्वांकडे बघा महानैवेद्य देखील बनवला जातो. काही जण गोडाधोडाचे पदार्थ बनवत असतात तर अनेक ठिकाणी बघा पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. आणि असंही बघा, आपण दसरा या सणाला गोडाधोडाचं जेवण बनवत असतो. त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी घटाला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे.
आणि घट उठवल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा असतो. काही जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आधी थोडासा दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो आणि मध्ये पण थोडासा दहीभात घटामध्ये ठेवला जातात गारवा म्हणून. तर बघा तुमच्याकडे अशी जर पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. अनेक जण बघा दहीभात खाऊन सुद्धा हा उपवास सोडतात. किंवा मग तुमच्याकडे जर पुरणपोळीचे जेवण बनवत असतील तर मग आपल्याला घट उठवल्यानंतर पुरणपोळीचं सात्विक जेवण ग्रहण करूनच उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो. उपवास सोडताना तुम्हाला चुकून ही तामसी पदार्थांचे सेवन जे आहे तर ते करायचे नाही. कांदा लसणाचा वापर तुम्हाला करायचा नाही. कांदा लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करून उपवास तुम्ही सोडू नका. आपल्याला सात्विक अन्नपदार्थ ग्रहण करूनच उपवास जो आहे तो सोडायचा आहे. यामध्ये तुम्ही दही भात खाऊन सोडू शकता किंवा मग पुरणपोळी खाऊन देखील सोडू शकता किंवा देवीचा प्रसाद म्हणून एखादी कडकणी खाऊन देखील तुम्ही हा उपवास सोडू शकता. त्याबरोबरच घट उठवल्यानंतर जो अखंड दिवा असतो तर तो फुंकर मारून तुम्ही विझू नका. तर त्यातील तेल संपल्यावर तो दिवा आपोआप ज्यावेळेस शांत होईल त्यानंतरच तो तुम्ही उचलून घासून पुसून स्वच्छ ठेवून देऊ शकता. आपण ज्या दिवशी बघा घट उठवणार आहोत त्या दिवशी दसरा आहे तर त्या दिवशी आपल्याला देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रांवरती करायची आहे आणि त्यांची छान अशी आपली देवपूजा करून घ्यायची आहे. या दिवशी देवाला तुम्हाला आवर्जून झेंडूची फुले आणि आपट्याची पाने वाहायची आहेत. आणि याच दिवशी नवरात्रोत्थापन आणि उपवासाचं पाळणं देखील होणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट उठवण्याबद्दल आणि उपवास सोडण्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.